बीडमधील आरोपींचे सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना आता मिळतात, मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। 2 दिवसांपूर्वी सर्व आरोपींना एकत्र व्हिडिओ समोर आलेला होता। एकत्र व्हिडिओ आरोपींचा समोर आलेला होता आणि त्यावरून धनंजय देशमुख यांनी हा सवाल केलेला आहे। या प्रकरणी पोलीस यंत्रणांनी याचं उत्तर लेखी स्वरूपात द्यावं अशी मागणी धनंजय देशमुख करतायत। आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आलाय आता सगळा की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे, पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात, आसरा देण्यात, ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही? जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो, तो काल परत आता 29 तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतंय। तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे, किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे। या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे। मी आज बोलतो तुम्हाला, याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिला नसतं तर हा खून झाला नसता। मी हे स्पष्ट बोलतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।